बाळा, तू कोणासारखाच होऊ नको, तू तुझ्यासारखा हो. कारण की आपल्याला वाटतं की आपल्याला त्या व्यक्तीसारखं व्हायचं असतं. आपल्याला वाटतं की यार तो व्यक्ती किती मेहनत करतो, आपल्याला वाटतं की तो व्यक्ती, पण ते काय असतं ना, ते प्रत्येकाचं एक ते कर्म असतं आणि ते प्रत्येकाला ते ते कर्म करून जावं लागतं. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीसारखं व्हायचा जर प्रयत्न केला तर तुम्ही स्वतःला इतकी पुश करताल, मग इतकी जास्त पुश करताल की तुम्हाला जे ऍक्च्युअल व्हायचं होतं ते बाजूला सोडून तुम्ही तो काय करतोय त्या हिशोबाने तुम्ही स्वतःला पुश करता, मग त्याचा उपयोग होणारच नाही आणि त्या गोष्टीचा ना तुम्हाला आउटपुट भेटणार ना इन्कम भेटणार. आयुष्यात आहे ना कधीच कोणासारखं होऊ नका. कारण की मी माझं स्वतःचं आयुष्य बघितलंय आणि मी माझ्या आयुष्यात मी असं म्हणू शकतो की मला एक व्यक्ती भेटला होता, तर तो मला म्हटला होता की सागर, तू नरकाच्या वाटेतून चाललाय, तर तुला ह्या नरकाच्या वाटेतून चालतच राहावं लागेल. तो थांबला तरी मरणार आहे आणि मागं फिरला तरी मरणार आहे, पण तू जर चालत राहिला तर हीच वाट तुला स्वर्गात घेऊन जाईल. आणि आज पाठीमागं वळून जर मी बघतोय तर खरंच 110% पूर्ण प्लॅनिंग प्लॉटिंग सोबत पूर्ण मी नरकात राहून आलेलो आहे. म्हणजे असं कोणतीच गोष्ट नाही की संघर्षात मला ती नाही करावं लागली. मला संघर्षात सगळं काही करावं लागलं. नरकात असताना तिथे तुमचे नाते संबंध तुमच्या कोणत्याच गोष्टी कामाला येत नाही. तुम्ही आणि तुमचा जो मेंदू असतो ना, मेंदू इतका ओव्हरलोड होतो, तुमच्या नर्वस सिस्टमवरती एवढा जास्त प्रेशर असतो का तुमची डिसिजन मेकिंग पॉवर सुद्धा कोलॅप्स मारते. ते म्हणतात ना की जब बुरा वक्त आता है ना तो खुद की परछाई भी अपना साथ छोड़ देती है. आणि सडनली आता मी थोडक्यात स्वर्गात आहे. स्वर्गात इन द सेन्स म्हणजे कसं की काम धंदा व्यवस्थित चालू आहे, फॅमिलीला सेट केलंय, लाईफ मस्त जगतोय, स्मूथ जगतोय, फिरतोय, जे मनाला वाटतंय आता ते करतोय. पण गेले कित्येक वर्ष जे करायचं होतं ते कधी करूच शकलो नाही. तर अशी असते प्रत्येकाची जर्नी. आता हे मी शॉर्ट टर्म मध्ये सांगितलंय की जेवढा पण युथ आहे ना, तर मला त्यांना हे सांगायचंय की कोणासारखं होऊ नका आणि प्रयत्न सुद्धा करू नका कोणासारखं व्हायचं. कारण की तुम्ही जे आहात ना ते तुम्ही रॉ मटेरियल आहेत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती जरी वाईट वेळ आली ना तरी मेंदू खोटं बोलणार, मेंदूचं कधीच ऐकू नका, पण हृदयाचं 100% ऐका. कारण की हृदयातून जे आवाज येतो तो 100% खरा आणि एकदम प्युअर असतो. हे मी सुद्धा अनुभवलंय. आणि स्वामी विवेकानंदांचं जे वाक्य आहे की दिल और दिमाग के टकराव के बीच हमेशा दिल की सुनो, तो आपल्या हृदयाची ऐका. तेच तुमचा योग्य डिसिजन, तीच तुमची डेस्टिनी. तर सगळ्यांना टाटा बाय.